नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पडून राहिलेल्या हजारो टन सोन्याचा उपयोग कल्याणकारी योजनांसाठी व्हावा यासाठी 3 सुवर्ण योजनांचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ. अभियांत्रिकी आणि तांत्रिक आव्हानांवर मात करण्यासाठी इम्प्रिंट इंडिया आराखड्याचं पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन. बिहारमध्ये अंतिम टप्प्यातलं मतदान शांततेत सुरू. दुपारपर्यंत सरासरी 40% मतदान. आणि मोहाली क्रिकेट कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या माऱ्यापुढे भारतीय फलंदाजांची शरणागती. आणि आता पाहूया बातम्या विस्ताराने. सोने गुंतवणुकीला नवे पर्याय म्हणून 3 सुवर्ण योजनांचा शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम अर्थात सुवर्ण मौद्रीकरण योजना, गोल्ड सॉवरिन बॉन्ड स्कीम अर्थात सुवर्ण रोखे योजना आणि सुवर्ण मुद्रा योजना अशा या 3 योजना आहेत. दरवर्षी आपण 1000 टन सोनं आयात करतो आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर परकीय चलन खर्च होतं. देशात जवळपास 5,40,000 कोटी रुपये किमतीचं 20,000 टन सोनं पडून आहे. या सोन्यामुळे आपण गरिबी दूर करू शकतो. सोन्याचं देशाच्या शक्तीमध्ये रूपांतर करायचं आहे. त्यासाठी या योजना असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. देशाला सुवर्ण युगाकडे नेण्यात सहाय्यभूत ठरणाऱ्या या सुवर्ण संधीचा नागरिकांनी फायदा घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. देशातल्या प्रत्येक कुटुंबाचा स्वतःचा ठरलेला सोनार असतो. या योजनांमध्ये छोट्या सोनारांचा एजंट म्हणून उपयोग करून घेण्याबाबत विचार केला जाईल असंही पंतप्रधान म्हणाले. ऐसे गरीब देश हैं जिसके पास 20,000 टन सोना यहीं पड़ा है और शायद हमारी गरीबी का कारण भी यही है कि 20,000 टन सोना पड़ा हुआ है और इसलिए भारत को गरीब रहने का कोई कारण नहीं है. या योजनेअंतर्गत 5 आणि 10 ग्रॅम वजनाची अशोक चक्र असलेली सुवर्ण नाणी आणि 20 ग्रॅमचं सुवर्ण पदक आजपासून MMTC केंद्रांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. सुवर्ण रोखे बँका आणि टपाल कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध होतील. प्रत्येकी सुमारे 1 ग्रॅम सोन्याच्या वजनाला समकक्ष असणाऱ्या रोख्याची किंमत प्रति ग्रॅम 2,684 रुपये असेल. किमान 2 ग्रॅम ते कमाल 500 ग्रॅमची गुंतवणूक यात करता येईल. रिझर्व्ह बँकेद्वारे हे रोखे जारी करण्यात येणार असून त्यांच्यावर गुंतवणूकदारांना 3.25% दरानं व्याज मिळू शकेल. सुवर्ण मौद्रीकरण योजना सध्याच्या सुवर्ण ठेव योजनेऐवजी लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत सूचित केलेल्या बँकांमध्ये नागरिक आपल्याकडचं सोनं ठेवीच्या स्वरूपात ठेवून त्यावर व्याज मिळवू शकतात. स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी नवनवीन शोध ही गुरुकिल्ली असून देशातल्या संस्थांनी नाविन्यपूर्ण शोधांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवनात प्रथमच भरलेल्या अभ्यागत परिषदेला ते संबोधित करत होते. इम्प्रिंट इंडिया माहितीपत्रकाचं प्रकाशन यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते झालं. तसंच त्याची पहिली प्रत पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना सादर केली. देशातली महत्त्वाची अभियांत्रिकी आणि तांत्रिक आव्हानं सोडवण्यासाठीचा इम्प्रिंट इंडिया संशोधन आराखडा IIT आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स संयुक्तरित्या विकसित करतात. विज्ञान वैश्विक आहे, पण विकासासाठी स्थानिक गरजा लक्षात घेऊन तंत्रज्ञान विकसित होणं आवश्यक आहे असं पंतप्रधान म्हणाले. स्वस्त तंत्रज्ञानाचं महत्त्व लक्षात घेऊन ते विकसित करण्यासाठी लक्ष देणं आवश्यक असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. और उसके मंथन में से जो अमृत प्राप्त हो रहा है वो भविष्य में राष्ट्र की विकास यात्रा के रोडमैप को तैयार करेगा. उसमें ज्ञान और अनुभव के सामर्थ्य को जोड़ेगा और समय सीमा में परिवर्तन लाने के प्रयासों को बल देगा. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. बिहार विधानसभा निवडणुकीच्या 5व्या आणि अंतिम टप्प्यात आज दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 40% मतदान झाल्याचं वृत्त आहे. आज सकाळी प्रारंभ झालेल्या या अंतिम टप्प्यात 9 जिल्ह्यांमधल्या 57 जागांवर शांततेनं मतदान सुरू आहे. सुमारे 1.5 कोटी मतदार 827 उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. आज होत असलेल्या मतदानामधले अनेक मतदारसंघ संवेदनशील असल्यामुळे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून काही ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. आज बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या रविवारी म्हणजे 8 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
राज्यात डाळींचे भाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर धाडी घालून जप्त केलेली तूरडाळ हमीपत्र घेऊन आजपासून 100 रुपये प्रति किलो दरानं बाजारात आणणार असल्याची घोषणा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी काल मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली। घाऊक व्यापारी संघानं या निर्णयाला हमी दिल्याचं त्यांनी सांगितलं। केंद्र आणि राज्य सरकारनं डाळी साठवणुकीवर निर्बंध आणत आतापर्यंत 5,000हून अधिक धाडी टाकल्या। यातून 1,36,921 टन डाळींचा साठा जप्त करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। हा सर्व साठा व्यापारी, सामाजिक संस्था, राजकीय संघटना यांच्या माध्यमातून जनतेसाठी उपलब्ध होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। शिवसेनेच्या मागणीनुसारच हा निर्णय झाल्यानं या निर्णयाचं श्रेय उद्धव ठाकरे यांचंच असल्याचा दावा शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी केला आहे। अमेरिकेतल्या फोर्ब्स या जगप्रसिद्ध नियतकालिकानं काल जगातल्या सर्वात प्रभावी व्यक्तींची यादी जाहीर केली असून या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 9वं स्थान मिळालं आहे। गेल्या वर्षीच्या यादीत मोदींना 14वं स्थान मिळालं होतं। यंदाच्या यादीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना अग्रस्थान मिळालं असून दुसऱ्या क्रमांकावर जर्मनीच्या चॅन्सलर अंजेला मर्केल, तिसऱ्या स्थानावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, चौथ्या स्थानी पोप फ्रान्सिस तर 5व्या स्थानी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची निवड झाली आहे। प्रभावी व्यक्तीची जनसमूहावर असलेली पकड, आर्थिक बाबतीतलं त्याचं नियंत्रण, विविध क्षेत्रातल्या त्यांचा आवाका आणि आपल्या बळाचा केलेला योग्य वापर या 4 निकषांवर फोर्ब्सनं ही निवड केली आहे। ग्रामीण अर्थव्यवस्थेत नवचैतन्य निर्माण करण्याच्या दृष्टीनं शाश्वत शेतीविषयक सुधारणा करण्यावर राज्य सरकारचा भर असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। या संदर्भात भारतीय उद्योग महासंघानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते काल बोलत होते। नैसर्गिक आपत्तींच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं आतापर्यंत 8,000 कोटी रुपयांची मदत केल्याचं ते म्हणाले। दुष्काळग्रस्त भागात जलयुक्त शिवार अभियानाचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। राज्यातल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसह रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत वित्तमंत्री अरुण जेटली, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू तसंच पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली। मुंबईच्या सागरी किनारा मार्गासंदर्भातली अंतिम अधिसूचना या महिनाअखेरपर्यंत केंद्र सरकारकडून जारी होईल अशी ग्वाही जावडेकर यांनी यावेळी दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची व्यंकय्या नायडू यांच्यासोबत पुण्यातल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पासंदर्भात फलदायी चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे। पुणे महानगरपालिकेनं मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल येत्या 15 तारखेपर्यंत दिल्यानंतर सुधारित खर्चासह या प्रकल्पाला तातडीनं मान्यता देण्यात येईल असं आश्वासन व्यंकय्या नायडू यांनी यावेळी दिलं। मुख्यमंत्र्यांनी सुरेश प्रभू यांच्याशी रेल्वे संदर्भातल्या अनेक मुद्द्यांवर चर्चा केली। राज्यातले रेल्वेचे प्रलंबित प्रकल्प गतीनं आणि लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी संयुक्त विशेष कंपनी स्थापन केली जाईल। याला मंत्रिमंडळाची येत्या काही दिवसात मान्यता मिळेल असं प्रभू यांनी या भेटीदरम्यान सांगितलं। जगातल्या महत्त्वाच्या शहरांप्रमाणेच मुंबईत आर्थिक सेवा केंद्र उभारण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेटली यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान सांगितलं। भारताचे 43वे सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयातले सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती TS ठाकूर यांच्या नावाची शिफारस विद्यमान सरन्यायाधीश HL दत्तू यांनी विधी मंत्रालयाकडे केली आहे। विधी मंत्रालयानं या नियुक्तीला हिरवा कंदील दाखवल्यानंतर या संदर्भातली फाईल पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यात येईल। त्यानंतर राष्ट्रपतींनी मान्यता दिल्यानंतर न्यायमूर्ती ठाकूर यांच्या नियुक्तीचा आदेश जारी करण्यात येईल। येत्या 2 डिसेंबर रोजी विद्यमान सरन्यायाधीश HL दत्तू यांचा कार्यकाल समाप्त होत असून त्याच दिवशी नवे सरन्यायाधीश पदभार स्वीकारतील। भारत आणि चीन या देशांमधल्या सांस्कृतिक संबंधांना प्रदीर्घ परंपरा असून भविष्यात हे संबंध विविध क्षेत्रांमध्ये वृद्धिंगत होतील असा विश्वास चीनचे उपराष्ट्रपती ली युआनचो यांनी औरंगाबाद इथे व्यक्त केला। औरंगाबाद जवळच्या अजिंठा इथल्या जगप्रसिद्ध लेण्यांची पाहणी केल्यानंतर चो यांनी काल महापौर त्र्यंबक तुपे यांची भेट घेऊन चर्चा केली। लेण्या पाहताना आपल्याला अनेक शतकांपूर्वी इथं आलेल्या चीनी प्रवाशांचं स्मरण झाल्याचे भावपूर्ण उद्गार चो यांनी यावेळी काढले। नुकत्याच झालेल्या भगिनी शहरांच्या करारामुळे अजिंठा, वेरूळ आणि औरंगाबादला भेट देणाऱ्या चीनी पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। या भेटीच्या वेळी विभागीय आयुक्त डॉक्टर उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी डॉक्टर निधी पांडेय, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या भेटीनंतर चो यांनी विशेष विमानानं कोलकात्याकडे प्रयाण केलं।
कुख्यात गुंड छोटा राजन याचं भारतातलं आगमन आजही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। इंडोनेशियात परवा झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे वातावरणात धूर आणि राखेचे लोट पसरले होते। त्यामुळे बाली विमानतळावरील विमानसेवा कालपासून बंद होती। त्यामुळे छोटा राजनचं आगमन लांबणीवर पडलं। इंडोनेशियातल्या ज्वालामुखीचा फटका उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या ब्रुनेई दौऱ्यालाही बसला। ते आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्रुनेईला जाणार आहेत। मुंबईतल्या पवन हंस कंपनीचे एक हेलिकॉप्टर काल रात्री दक्षिण मुंबईजवळ समुद्रात कोसळलं। या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधले 2 वैमानिक बेपत्ता झाले असून नौदलानं तातडीनं शोधकार्य सुरू केलं आहे। या हेलिकॉप्टरचा काल रात्र सराव चालू होता, त्यामुळे सुदैवानं त्यात कुणीही प्रवासी नव्हता। वाशिम इथं 24 ऑक्टोबर रोजी झालेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरानंतर काही जणांना त्रास जाणवू लागल्यानं पुन्हा रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं। उपचारानंतर काही जणांची प्रकृती सुधारली, मात्र 22 जणांना आपली दृष्टी गमवावी लागली। या सर्वांना काल मुंबईतल्या जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यापैकी 14 रुग्णांची प्रकृती गंभीर असून 4 उपचार करून रुग्णालयातून घरी पाठवण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर त्याताराव लहाने यांनी दिली आहे। या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एस.के. मेंढे आणि पी.पी. चव्हाण यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल इथल्या स्मारकासाठी पंतप्रधानांच्या हस्ते नुकतंच भूमिपूजन झालं। या स्मारकासाठी इंदू मिलची संपूर्ण जमीन मिळवण्यासाठी दिलेल्या लढ्याचा विजय साजरा करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं काल मुंबईत चेंबूर इथं विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी रिपाई अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांचा पक्षातर्फे सत्कार करण्यात आला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। राज्यात भाजपाचं नव्हे तर युतीचं सरकार असावं असा जनतेचा कौल असून तो मान्य करत राज्याला स्थिर सरकार मिळावं यासाठीच शिवसेनेनं भाजपाला पाठिंबा दिला आहे आणि हे सरकार आमच्यामुळेच स्थिर असल्याचा दावा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केला आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या टेंभुर्णी इथं पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा केला। आपली तत्व, मतं आणि मानसन्मान शिवसेनेसाठी महत्त्वाचा असून तो आम्ही सोडणार नाही। भाजपानं थोडं मन मोठं केलं तर हे सरकार उत्तमरित्या कारभार करू शकेल असं ते यावेळी म्हणाले। कल्याण डोंबिवली महापालिकेत जनतेचा कौल स्वीकारून शिवसेनेचा महापौर आणि भाजपाचा उपमहापौर असा प्रस्ताव भाजपानं ठेवल्यास त्याला आमची मान्यता राहील असं देसाई यांनी म्हटलं आहे। विदर्भ, मराठवाड्यासारख्या शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात मोठे उद्योग उभे करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून येत्या 4 वर्षात औद्योगिक क्षेत्रात 5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा सरकारचा विचार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। दिवाळी सणानिमित्त सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळानं 3000 अतिरिक्त बसेसची व्यवस्था केली असून 17000 जादा फेऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंत्रालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत काल ही माहिती दिली। दिवाळीसाठी बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांकडून खासगी वाहतूकदार अवाजवी भाडं आकारत असल्याच्या तक्रारी आल्यामुळे महामंडळानं ही व्यवस्था केली असल्याचं ते म्हणाले। तोट्यात असलेल्या एसटी महामंडळानं 30% दरवाढीचा ठराव मंजूर केला असला तरी आपण तो न स्वीकारता साध्या आणि रात्राणी बस सेवेसाठी 10%, निमाराम बससाठी 15% तर वातानुकूलित बससाठी 20% इतकीच हंगामी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला असून तो 25 नोव्हेंबरपर्यंतच लागू राहील असं रावते यांनी यावेळी स्पष्ट केलं। विरोधी पक्षांनी मात्र या भाववाढीवर टीका केली आहे। खासगी वाहतूकदारांप्रमाणेच सरकारही प्रवाशांची लूट करत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दिवाळीच्या तोंडावरील ही भाडेवाढ ही सरकारची पाकिटमारी असल्याचा आरोप केला आहे। दिवाळीची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे। दीपमाळा, आकाशकंदील, पणत्या, रांगोळी काढण्यासाठी विविध प्रकारच्या आकर्षक वस्तू, साहित्य, फराळ, जिन्नस तसंच फटाके अशा अनेक वस्तूंनी बाजारपेठा खुलून निघाल्या आहेत। सामान्य कारागिरांप्रमाणेच अनेक ठिकाणी मतिमंद मुलंही दिवाळीसाठी विविध वस्तू बनवत आहेत। खोपोलीतल्या सालोम एज्युकेशन संस्थेतल्या मतिमंद मुलांचे हातही सुबक कंदील बनवण्यात गुंतले आहेत। मतिमंद मुलांच्या जीवनात आनंद आणि दिशा देण्याच्या उद्देशानं रायगड जिल्ह्यातल्या खोपोली स्थित सालोम एज्युकेशन सेंटरच्या मतिमंद मुलांच्या शाळेद्वारे दिवाळीनिमित्त विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत। या शाळेच्या मुख्याध्यापिका शुभा पाटणकर आणि इतर शिक्षकांनी
मुंबईतले प्रशिक्षक मधुकर होंडे यांच्या मदतीनं या विद्यार्थ्यांना आकाशकंदील आणि सुगंधी उटणं बनवण्याचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. मुलं अतिशय उत्साहाने याच्यात सहभागी होतात. म्हणजे एक दिवस सुद्धा ते शाळेला दांडी मारत नाहीत की आम्हाला करंज्या करायच्या आहेत, आम्हाला टिकल्या चिकटवायच्या आहेत, आम्हाला कंदील बनवायचे आहेत किंवा उठण्याचं जेव्हा आम्ही पॅकिंग करतो तेव्हा पूर्ण स्टॅम्पिंगपासून सगळं मुलांकडनं काम करून घेतो ते चिकटवण्यापर्यंत. आणि स्वतंत्रपणे काम केल्याचा ह्याच्यातून मुलांना खूप आनंद मिळतो. आणि आमचा उद्देश हाच आहे की आम्ही जे मुलांना हे थोडं स्मॉल स्केलवर चालतं हे जर ती मुलं जेव्हा मोठी होतील 18 वर्षाच्या पुढची 20 वर्षाच्या पुढची तेव्हा त्यांच्यात खूप सारी सुधारणा होऊन ते स्वतंत्रपणे हा उद्योग व्यवसाय सुरू करू शकतात. कंदील बनवण्यासाठी पतंगाचा पेपर आणि आईस्क्रीमच्या कांड्यांचा वापर केला जातो. गेल्या 5 वर्षांपासून ही मुलं विविध नक्षीचे सुबक आकाशकंदील आणि सुगंधी उटणं बनवत असून बाजारातही या वस्तूंना चांगली मागणी आहे. त्यांनी बनवलेला माल जास्तीत जास्त प्रमाणात विकला जावा यासाठी शिक्षक वर्ग कार्यरत असून यासाठी विविध संस्था आणि दुकानांशी संपर्क साधला जात आहे. शिक्षणाबरोबरच हे व्यावसायिक प्रशिक्षणही या मतिमंद मुलांना पुढील वाटचालीसाठी उपयोगी ठरणार आहे. वर्धा जिल्ह्यातल्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीला नागपूरच्या दूरदर्शन कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं काल आर्थिक मदत देण्यात आली. वर्धा जिल्ह्यातल्या मनोहर वाटगोळे या शेतकऱ्यानं जुलै महिन्यात आत्महत्या केली होती. यामुळे शेतकऱ्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावली होती. या मदतीमुळे या कुटुंबाची आर्थिक स्थिती सावरायला मदत होणार आहे. या पतसंस्थेचे नागपूर विभागाचे अध्यक्ष बीबी तुरकर यांच्यासह अन्य सदस्यांनी वाटगोळे कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांना मदत केली. विक्रेत्यांकडे गुटखा उपलब्ध नसल्यामुळे राज्यात जास्तीत जास्त उपभोक्त्यांनी गुटखा सेवन करणं बंद केलं असल्याचं गुटखा बंदीचे परिणाम आणि प्रभाव या सर्वेक्षणातून स्पष्ट झालं आहे. मुंबईसह 8 राज्यांमध्ये या सर्वेक्षणाची माहिती काल देण्यात आली. गुटखा बंदी करण्यात आलेल्या राज्यात या बंदीचा परिणाम आणि हे प्रभाव जाणून घेण्याच्या हेतूनं हे सर्वेक्षण करण्यात आलं. भारतातल्या जागतिक आरोग्य संस्था तसंच जॉन हॉपकिन्स विद्यापीठातर्फे हे सर्वेक्षण करण्यात आलं असून राज्यात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. सरकारच्या आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं गुटखा बंदीला लोकचळवळ बनवणार असून तरुण पिढीला या सेवनापासून दूर ठेवण्यासाठी पालकांनी मदत करण्याची आवश्यकता असल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त डॉक्टर हर्षदीप कांबळे यावेळी म्हणाले. मराठी माणसाचं अनुवंशिक वेड म्हणजे नाटक आणि ते त्यानं गेल्या अनेक पिढ्यांपासून मर्मबंधातली ठेव असल्यासारखं जपलंय. या मराठी सांस्कृतिक अस्मितेला आज 172 वर्ष पूर्ण होत आहेत. नाट्यवेडानं झपाटलेल्या विष्णुदास भावे यांनी 5 नोव्हेंबर 1843 या दिवशी सांगली इथं सीता स्वयंवर या गद्यपद्य नाटकाचा प्रयोग सादर करून मराठी रंगभूमीची पायाभरणी केली. आजचा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. प्रारंभीच्या काळातल्या नाटकांमध्ये पौराणिक कथानकं, राजे मंडळी, अप्सरा, ऋषी, विदूषक, नृत्य, गायन या बाबींचा प्रामुख्याने समावेश होता. नंतरच्या काळात पौराणिक नाटकांबरोबरच ऐतिहासिक, सामाजिक, रहस्यप्रधान, करमणूक प्रधान अशी नाटकंही रंगभूमीवर आली आणि दर्दी रसिकांनी या नव्या प्रयोगांनाही भरभरून दाद दिली. गणपतराव बोडस, बालगंधर्व अशा दिग्गजांनी आपल्या अभिनय कौशल्याने रंगभूमीवरची कारकीर्द गाजवली. सुरुवातीच्या काळात गोविंद बल्लाळ, अण्णासाहेब किर्लोस्कर, राग गडकरी तर नंतरच्या काळात आचार्य अत्रे, विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर, प्रेमानंद गज्वी, सतीश आळेकर, मोहन वाघ अशा अनेक मान्यवरांनी आपापला ठसा रंगभूमीवर उमटवला. सुनील बर्वे यांनी हर्बेरियम या उपक्रमातून या नाटकांचे प्रत्येकी मोजके 25 प्रयोगच सादर करण्यात आले. कालांतराने नाटकाचा प्रेक्षक वर्ग दूरदर्शन, केबल आणि हिंदी इंग्रजी चित्रपटांकडे वळला. पण तरीही सच्चा रसिकाचं नाट्यप्रेम आजही कायम आहे. मराठी अस्मितेचा अविभाज्य घटक असणारी रंगभूमी आजही नव्या लेखक, दिग्दर्शक, संगीतकार आणि कलाकारांच्या साथीनं ताज्या उमेदीने नवनवीन प्रयोग साकारत आहे. आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा
स्वदेशीचे कट्टर पुरस्कर्ते, सामाजिक सुधारणांचे अग्रणी, राजकीय नेते बॅरिस्टर सर फिरोजशाह मेहता यांचा आज स्मृती शताब्दी दिवस. 5 नोव्हेंबर 1915 रोजी मुंबईत त्यांचं निधन झालं. 1864 मध्ये त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयातून MA पदवी मिळवली. त्यानंतर कायद्याचा अभ्यास करण्यासाठी ते लंडनला गेले. कायद्याची पदवी घेऊन परतल्यानंतर मुंबई पालिकेच्या कामात रस घ्यायला त्यांनी सुरुवात केली. पुढे मेहता यांनी मुंबई महापालिकेच्या घटनेत काही बदल सुचवणाऱ्या विधेयकाच्या मसुद्यात महत्त्वाची दुरुस्ती सुचवली. मेहता हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संस्थापकांपैकी एक. पुढे 1895 मध्ये मुंबई कायदेमंडळानं मध्यवर्ती कायदेमंडळाचे सभासद म्हणून फिरोजशाह यांची निवड केली. सेंट्रल बँक ऑफ इंडियाची स्थापना आणि बॉम्बे क्रॉनिकल हे वर्तमानपत्र सुरू करण्यात फिरोजशाह मेहता यांचं मोठं योगदान होतं. त्यांनी मुंबई विद्यापीठाचं कुलगुरूपदही भूषवलं होतं. आणि आता बातमी क्रिकेटची. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मोहाली इथं आजपासून सुरू झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत भारतीय फलंदाजीची पार वाताहत झाली आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण खेळाच्या दुसऱ्या षटकात संघाचं खातंही उघडलेलं नसताना शिखर धवनला फिलँडरनं तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजारानं मुरली विजयच्या साथीनं सावध खेळ करत धावसंख्या वाढवायला सुरुवात केली. ही जोडी चांगली जमल्याचं वाटत असतानाच पुजारा 31 धावा करून बाद झाला आणि भारताच्या घसरणीला सुरुवात झाली. कर्णधार कोहली 1 धावेवर, रहाणे 15 धावांवर, तर वृद्धिमान साहा भोपळाही न फोडता माघारी फिरला. अमित मिश्राही 4 धावांवर बाद झाला. सलामीवीर मुरली विजयनं एक बाजू ठामपणे लावून धरत 75 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. दक्षिण आफ्रिकेच्या एल्गरनं 4, फिलँडर, हार्मर, रबाडानं प्रत्येकी 1 बळी मिळवला. चहापानाच्या वेळेपर्यंत भारताची 7 बाद 168 अशी अवस्था झाली होती. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 7 बाद 180 धावा झाल्या होत्या. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. पडून राहिलेल्या हजारो टन सोन्याचा उपयोग कल्याणकारी योजनांसाठी व्हावा, यासाठी 3 सुवर्ण योजनांचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ. अभियांत्रिकी आणि तांत्रिक आव्हानांवर मात करण्यासाठी इम्प्रिंट इंडिया आराखड्याचं पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन. बिहारमध्ये अंतिम टप्प्यातलं मतदान शांततेत सुरू. दुपारपर्यंत सरासरी 40% मतदान. आणि मोहाली क्रिकेट कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या माऱ्यापुढे भारतीय फलंदाजांची शरणागती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.